सुस्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अश्विनच्या त्या भयानक धक्क्याने कल्पना ही असते. तर सायली ही कल्पनाला समजावत म्हणते की अहो आई, आपणच जर असं रडत राहिलो तर अश्विन भाऊजींना कोण समजावणार आणि त्यांना कोण आधार देणार. तेवढ्यात प्रताप तिथे येत कल्पनाला समजावतो आणि म्हणतो, कल्पना तू शांत हो, मी आज कामावर जात नाहीये, अश्विनला समजावतो. कारण आता आपण सगळे अश्विनच्या अवतीभोवती असणं आणि त्याला समजावणं खूप महत्त्वाचं आहे. आणि प्रताप कल्पनाला आराम करायचा सांगतो तर विमल कल्पनाला चहा देते. तर आता इकडे अर्जुन तिथे येतो तेव्हा सायली अर्जुनला चहा देते, पण अर्जुनचे लक्ष नसते आणि दुर्लक्ष करत अर्जुन हा कल्पनाला म्हणतो की अश्विन कसा आहे मम्मा. कल्पना म्हणते झोपलाय तो आता. तर लगेचच कॉफी घेत मी माझ्या रूममध्ये आहे असे म्हणत आता अर्जुन तेथून निघून जातो. तेव्हा सायलीला मोठा धक्का बसतो. विमल म्हणते की मी तुम्हाला एक सांगू का, तुम्ही मला घरातली मानता म्हणून बोलते, तुम्ही अश्विनची एवढी काळजी करू नका, जे झालं ना ते सोडून द्या. कारण नैराश्याच्या भरात त्यांनी तसं केलं असेल. इकडे आता फोन करून अस्मिता तन्वीला सर्व हकीकत सांगते. प्रेमावर अर्जुनचा अजिबात विश्वास नसल्याचे अर्जुन हा पटकन बोलून गेला आणि त्याचा सायलीवरती इंटरेस्टच नाहीये असं आता अस्मिता तन्वीला बोलते. तन्वी म्हणते बाकीचे काय म्हणाले, तर अस्मिता म्हणते बाकीचे काय म्हणणार, ते सर्व अश्विनच्या तंद्रीतच होते. कारण अर्जुन जे काही बोलला ते त्यांच्या लक्षातच आलं नसणार, पण मी बरोबर ओळखले बरं का, असं अस्मिता आता तन्वीला सांगते. अस्मिता म्हणते या दोघांचं लग्न खोटं आहे असं आता अजून आपल्याला काय पुरावा आहे तन्वी. तन्वी म्हणते की त्यांचं जर लव्ह मॅरेज असतं तर अर्जुन असं म्हणालाच नसता. अस्मिता म्हणते की हे आपल्याला कळतंय, पण पूर्ण आजीला कसं सांगणार. तेव्हा आता पूर्ण आजीसमोर हे सर्व पुराव्यासकट कसं आणायचं याचा आपल्याला प्लान आणि विचार करावा लागेल असे आता अस्मिता तन्वीला बोलते. इकडे आता अर्जुन त्याच्या बेडरूममध्ये एकटाच कॉफी पीत विचार करत बसलेला असतो. तेवढ्यात सायली अर्जुनसाठी नाश्ता घेऊन येते. तर अर्जुन म्हणतो ठेव तिथे. अर्जुनकडे बघत सायली म्हणते की सर, मला माहीत आहे तुम्ही खूप अस्वस्थ आहात. अश्विन भाऊजीच्या बाबतीत घरातील सर्वच अस्वस्थ आहेत, पण तुम्ही जरा जास्तच अस्वस्थ झालात. अश्विन भाऊजी तरी मनातलं सगळं सांगून दुःख हलकं करता, पण तुम्ही तर सर्व मनात दाबून ठेवलंय असे सायली अर्जुनला बोलते. आणि अशाने तुम्हाला आणखी त्रास होईल सर. सायली म्हणते की सर काहीतरी बोला ना. तर अर्जुन काही बोलत नसतो. तेव्हा सायली म्हणते ठीक आहे, मग काहीतरी खाऊन तरी घ्या. अर्जुन म्हणतो की तुम्ही कोण आहात माझ्या फॅमिलीमधली, माझ्या फॅमिलीत जर काही इश्यू असतील ना ते मी बघेन, आणि राहिली माझी काळजी ती कशी घ्यायची ते मला चांगलंच ठाऊक आहे असे बोलून आता अर्जुनने सायलीला परके केलेली असते. बोट करत अर्जुन म्हणतो की तुम्ही यामध्ये कशातही पडू नका, गॉट इट. तर ते ऐकून आणि बघून सायलीला मोठा धक्का बसतो. त्यानंतर आता सायली ही अश्विनच्या रूममध्ये त्याला नाश्ता घेऊन येते, पण अश्विन तिथे दिसत नसतो. तेव्हा सायली खिडकीतून खाली बघते तर अश्विन एका कोपऱ्यातच लपलेला असतो. अश्विनची ती अवस्था बघून सायली म्हणते की अजून किती त्रास करून घेणार आहात अश्विन भाऊजी तुम्ही. त्यानंतर सायली ही अश्विनला हात देत अश्विनला कॉटवर बसवते. रडतच अश्विन म्हणतो की वहिनी मी का जगतोय तेच मला काही कळत नाहीये. तेव्हा सायली पुन्हा अश्विनला समजावू लागते. रडतच अश्विन म्हणतो की आता माझ्या आयुष्यात काहीच उरलं नाहीये वहिनी. तेव्हा अश्विनची चाललेली ती कालवील बघून मला आईंशी बोलायला हवं असं आता सायली विचार करते, पण त्यामुळे आईंना सुद्धा त्रास होईल, तर मलाच काहीतरी करायला हवं असं आता सायलीने विचार केलेला असतो. सायली म्हणते की पण आता मी त्यांची ही काळजी कशी दूर करू आणि काय करू. इकडे आता रविराज हा सुमनकडे येत म्हणतो की अगं सुमन, विपुलचे आई वडील आपल्याकडे येत आहेत. तर विमल खुश होते. रविराज म्हणतो की ते कशाला येतात हे नाही सांगितलं, पण बहुतेक लग्नाची बोलणी करायला येणार असतील. तर लगेचच सुमन अजूनच खुश होते. तेवढ्यात विपुल हा त्याच्या आई वडिलांना तिथे घेऊन येतो. तेव्हा नमस्कार करत रविराज आनंदाने त्यांना सोप्यावर बसवतो. हसतच सुमन म्हणते तुम्ही काय घेणार, कॉफी की सरबत. विपुलची आई म्हणते की विपुल नेहमी तुमच्या सर्वांच्या बद्दल बोलत असतो बरं का. हल्ली तर तन्वीशिवाय त्याच्या डोक्यात कसलाच विचार नसतो. ते ऐकून रविराज खूप खुश होतो. लगेच सुमनला तन्वीला बोलावायस आणावायस पाठवतो. तर आता सुमन ही तन्वीच्या रूममध्ये येते. सुमन तन्वीला हाक मारते, पण तन्वी ही अर्जुनचा फोटो बघत असते. तेवढ्या टाळ्या वाजवत सुमन तन्वीला भानावर आणते. घाबरत तन्वी म्हणते की काकू माझ्या लक्षातच नाही आलं, अभ्यासाचा व्हिडिओ बघत होते ना. सुमन म्हणते की तन्वी सगळं बाजूला ठेव आणि तयार हो, खाली विपुलचे आईवडील आले. तेव्हा तन्वीला मोठा धक्का बसतो. तन्वी म्हणते त्यांना कोणी बोलावलं, तर सुमन म्हणते स्वतःच ते आले, त्यांना त्यांच्या सुनेला भेटावंसं नाही का वाटणार. तेव्हा तन्वी म्हणते ठीक आहे. तर सुमन लवकर ये म्हणून तेथून निघून जाते आणि तन्वी रागाने दरवाजा बंद करते. इकडे आता अर्जुन त्याच्या बेडरूममध्ये फाईल घेऊन बसलेला असतो. तेवढ्यात आता
अर्जुनच्या हाताला थोडंसं लागतं तर तेवढ्यात सायली तिथे आलेली असते आणि अर्जुनचा हात धरत म्हणते की बघूया मी मलम लावते. तर अर्जुन हात झटकत म्हणतो की मी तुम्हाला किती वेळा सांगितलं माझ्या फॅमिलीची आणि माझी काळजी करायची काही गरज नाही आणि या घरात राहणाऱ्या माणसांबरोबर तुमचं काहीही कनेक्शन नाही आहे हे तुम्ही विसरू नका. तेव्हा रागाने सायली ही ड्रॉवरमधून मलम काढून ती अर्जुनला दाखवत म्हणते हा मलम इथे ठेवलाय लावून घ्या आणि माझ्यावर तुम्ही अशी चिडचिड काय करताय. अश्विन भाऊजीमुळे तुम्ही अस्वस्थ आहात हे मला कळतंय पण त्याचा राग माझ्यावर का. तेव्हा अर्जुन म्हणतो की तुमचं काय चाललंय सायली हे मला शांतपणे जगू देणार की नाही तुम्ही. माझी चिडचिड का वाढवताय तुम्ही. तेव्हा सायली म्हणते तुमची चिडचिड तुम्हीच वाढून घेता. तुमच्या मनात काय चाललंय ना तेच मला काही कळत नाही आणि ते तुम्हाला समोरच्याला सांगायचंच नाही. तेव्हा तुम्हाला काय होतं हे कसं कळेल. तुम्हाला काही त्रास होत असेल ना तर तुम्ही तो दाबून ठेवता आणि त्यामुळे दुसऱ्याला तो त्रास देता तुम्ही. पण स्वतःचा मात्र प्रॉब्लेम सोडवण्यासाठी तुम्ही हा प्रश्न स्वतःला नाही विचारत असं आता सायली अर्जुनला बोलते. पुन्हा शांत होत सायली म्हणते की तुम्ही एवढी चिडचिड का करताय माझं काही चुकलंय का. तर अर्जुन म्हणतो हो चुकलंय. तुम्ही 5 महिन्यांनी इथून निघून जाणार आहात ना हे तुमचं चुकलंय. ते ऐकून आता सायली ही एकटक नजरेने अर्जुनकडे बघू लागते. सायली म्हणते की पण हे तर आपल्या कॉन्ट्रॅक्टमध्येच लिहिलंय त्यात माझा काय दोष. तर अर्जुन म्हणतो की मग तुम्ही माझ्या आयुष्यात आलात तरी का. अर्जुन म्हणतो की अश्विनच्या गर्लफ्रेंडने सुद्धा तेच केलं आणि तुम्ही सुद्धा आता माझ्यासोबत तेच करणार आहात. अश्विनच्या तिची गर्लफ्रेंड आयुष्यात आली आणि मग त्याची काहीही पर्वा न करता ती निघून गेली. पण तुम्ही त्या मुलीचा आणि आपल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये असणाऱ्या या बाबींचा एकमेकांशी कनेक्शन का लावताय. सायली म्हणते दोन्हीकडची परिस्थिती पण वेगळी आहे. अर्जुन म्हणतो की जिथे जिथे प्रेम आणि लग्न या गोष्टी असतील ना तिथे हीच परिस्थिती असणार. यात माणसाचा जीवही जाऊ शकतो. तेव्हा मी ठरवलंय मला या भानगडीतच पडायचं नाही असे आता अर्जुन सायलीला बोलतो. सायली म्हणते हे तर खूप टोकाचं झालं. अहो प्रेमाने जग जिंकता येतंय अर्जुन सर. आणि अश्विन भाऊची जी आयुष्यात जी मुलगी आली ना सगळ्या मुली तिच्यासारख्याच असतात असं नाहीये. या एका उदाहरणाने तुम्ही प्रेम आणि लग्न याबद्दलची ठाम मतं कशी बनवलीत अर्जुन सर असे आता सायली अर्जुनला बोलते. अर्जुन म्हणतो एकदा नाही अगोदर सुद्धा आयुष्यात हेच घडलंय. तर सायली म्हणते अगोदर म्हणजे. अर्जुन म्हणतो की आमच्या कॉलेज सुद्धा अशीच एक घटना घडली आणि ती मुलगीवर आमचा मित्र खूप प्रेम करत होता आणि ती त्याचा फक्त वापर करत होती. त्याच्याशी ती लग्न करेल असं तिने प्रॉमिस केलं होतं. एका श्रीमंत मुलासोबत ती निघून गेली आणि जाताना काय म्हणाली माहीत आहे का. तुझ्या खिशात एक दमडी नाही आणि मी तुझ्यासोबत लग्न करेन असं तुला कसे काय वाटलं. तेव्हा तो बोलणे ऐकून माझा मित्र खूप सेन्सिटिव्ह झाला होता. तो हे सर्व सहन करू शकला नाही आणि म्हणून त्याने स्वतःचा जीव घेतला असे आता अर्जुन सर्व सायलीला सांगतो. सायली म्हणते काय पण मग तिच्या या कठोर वागण्याचा पश्चाताप झाला का आणि ती मुलगी होती तरी कोण. तिला पश्चाताप झाला का नाही हे माहीत नाही कारण मी त्या मुलीला बघितलं नव्हतं आणि ज्या दिवशी कुणाल तिची आमच्यासोबत भेट घालून देणार होता त्याच दिवशी त्या मुलीने ब्रेकअप केलं होतं आणि त्याच दिवशी मी माझ्या मित्राला गमावल्याचं असं आता अर्जुन सायलीला बोलतो. अर्जुन रडतच म्हणतो की मी हे कधीच विसरू शकत नाही कारण हे जर घडलं नसतं तर कुणाल आमच्यासोबत आमच्या जीवनात असता. अर्जुन डोळे पुसत म्हणतो की आज हीच वेळ अश्विनवर आली आणि आज ती वेळ कुणावरही येऊ शकते. तेव्हा कधीच लग्न करायचं नाही आणि कधीच प्रेम करायचं नाही आणि ह्या 2 गोष्टीपासून लांब राहायचं असे आता अर्जुन सायलीला बोलतो. अर्जुन म्हणतो की मला माहीत आहे प्रेमाने जग जिंकता येतं पण मला हे तुम्ही सांगू नका. अर्जुन म्हणतो की तेव्हा मला या सगळ्यांमध्ये पडायचंच नाही. तर आता सायलीला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो. अर्जुन म्हणतो या अशा इमोशन्समध्ये आणि भावनांमध्ये आपण अडकून राहिलो तर स्वतःवरचा कंट्रोल कमी होतो. आपल्याला असं वाटू लागतो की समोरचा तो माणूस आपलं जग आहे आणि तो माणूस आपल्या आयुष्यातून जर निघून गेला तर आपण खुश राहणार नाही असे त्या माणसाला वाटू लागते. तेव्हा हा सगळा मूर्खपणा असल्याचे अर्जुन आता सायलीला सांगत असतो आणि मीही तोच मूर्खपणा असे म्हणत अर्जुन सायलीकडे बघतो. तर सायली म्हणते मीही तोच मूर्खपणा म्हणजे सर तुम्ही कुणाच्या प्रेमात तर पडलात का. तेव्हा अर्जुन आता पुन्हा सायलीकडे बघतो. अर्जुन म्हणतो प्रेमाचा आणि माझा कधी संबंध यापुढेही येणार नाही आणि तसाही येणार नाही. अर्जुन म्हणतो मी तो मूर्खपणा कधीच करणार नाही आणि अर्जुन तेथून निघून जातो. तेव्हा अर्जुनकडे बघत सायली विचार करते की एवढी मोठी जखम सर तुम्ही तुमच्या मनात दाबून ठेवली होती तर. सायली म्हणते पण खरं आहे कारण आपल्या मित्राच्या आयुष्यात हे असं होणं कुणालाही आवडणार नाही. सायली म्हणते उगाच नाही लग्न आणि प्रेमाच्या बाबतीत तुमची मतं एवढी कडवट झाली ते आत्ता मला समजलं.
पण सर सगळ्याच मुली तशा नसतात. आपल्या आयुष्यात प्रेमाची आणि लग्नाची जागा खूप मोठी असते आणि याचीच जाणीव मी तुम्हाला करून देणार असे आता सायली स्वतःशीच विचार करून बोलते. तुमचे मन शांत झाल्यानंतर जर मी ते सांगितलं तर माझी ही किंमत 100 कॅन्डल लाईट डिनरपेक्षा खूप सुंदर आणि मोठी असेल. त्यानंतर अर्जुन आता मन शांत करून त्याच्या बेडरूममध्ये बसलेला असताना सायली पुन्हा तिथे येते आणि अर्जुनला समजावू लागते. सायली म्हणते की सर, तेव्हा सायली म्हणते की सर, जोडीदार फक्त हा एक शब्द नाहीये तर आयुष्य सुखी करण्याचा तो सर्वात मोठा मंत्र आहे. सायली म्हणते की सर, आपण जेव्हा एकटा श्वास घेऊन जगत असतो ना, पण ज्या वेळेस आपण जोडीदाराचा हात घेऊन जगतो ना, त्यावेळेस आयुष्य अगदी सुंदर होऊन जातं. सायली म्हणते की सर, आपलं कॉन्ट्रॅक्ट संपलं ना, एखादी छानशी मुलगी बघा आणि तिच्यासोबत लग्न करा. ते ऐकून अर्जुन आता पुन्हा सायलीकडे बघू लागतो आणि मग आयुष्यभर तिच्या प्रेमात राहा असे आता सायलीने सांगताच आता अर्जुन हा त्याच्या प्रेमाचा इजहार करून आयुष्यभर कशी सायलीची साथ देतो आणि सायलीचा बनून राहतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.